नमस्कार. आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात मी शलाका शेवाळे वाळुंज आपल्या सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. आपल्या महाराष्ट्राने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक आणि समाज सुधारकांच्या रूपामध्ये खूप महत्त्वाचा वाटा उचलला आहे. आणि त्या अनमोल रत्नांपैकी एक रत्न म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. 1 ऑगस्ट रोजी त्यांची 103वी पुण्यतिथी होती आणि त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे 1983 पासून दरवर्षी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशातील आणि समाजातील एका थोर व्यक्तीला प्रदान करण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. हा एक ऐतिहासिक क्षण होता. चला आपणही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊयात. सुपुत्र तू खरा, वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा. स्फूर्ती देय बालकास स्फूर्ती सागरा, वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा, टिळक भास्करा. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट के सम्माननीय अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक जी से निवेदन करता हूं कि आप कार्यक्रम की प्रस्तावना करें. आर्थिक याच्यावर बोललं, कोणी सुधारणांवर बोललं, परंतु सगळ्या विरुद्ध लढा उभा करणं हे फक्त लोकमान्यांनी केलं. आणि त्याच्याकरता त्यांनी जी चतुसूत्री वापरली ती चतुसूत्री जर पाहिली तर स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ह्या सगळ्यावर मुळे तो जो लढा होता हा चौफेर असा झाला. जर कुठेही अतिरेक यांनी ब्रिटिशांनी केला असेल तर त्यावेळेला क्रांतिकारकांनी त्यांना उत्तर दिलं, किंवा इतर जे काही लढे आहेत ते जर पाहिले तर त्याच्यातून आपल्या असं लक्षात येईल. मग शिवजयंती असो किंवा गणेशोत्सव असो, ओरायन असो, आर्टिक वेदास असो, या सगळ्यातून त्यांनी या देशाच्या लढ्याकरता लोकांना एकत्र केलं
त्यांना राष्ट्राभिमानी केलं आणि हा लढा उभा केला. श्री एकनाथ शिंदे यांनी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं. वर्ल्ड लीडर, जागतिक नेता म्हणून नावलौकिक कमावलेल्या मोदीजी यांची यंदाच्या पुरस्कारासाठी टिळक प्रतिष्ठान स्मारक ट्रस्टने निवड केली. त्याबद्दल टिळक ट्रस्टला देखील मनापासून मी धन्यवाद देतो, त्यांचेही आभार मानतो. 41वां लोकमान्य तिलक राष्ट्रीय पुरस्कार भारत के सम्माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को प्रदान करें. पुरस्कार स्वीकारल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना माननीय पंतप्रधानांनी या पुरस्काराचं त्यांच्या आयुष्यातील महत्त्व विशद करतानाच लोकमान्य टिळकांच्या स्मृती जागृत केल्या. तिलक जी का चिंतन कितना व्यापक रहा होगा, उनका विजन कितना दूरदर्शी रहा होगा. साथियों, एक महान नेता वो होता है जो एक बड़े लक्ष्य के लिए न केवल खुद को समर्पित करता है, बल्कि उस लक्ष्य की प्राप्ति के लिए संस्थाएं और व्यवस्थाएं भी तैयार करता है. तिलक जी ने भारत के स्वतंत्रता आंदोलन की पूरी दिशा ही बदल दी थी. जब अंग्रेज कहते थे कि भारतवासी देश चलाने के लायक नहीं है, तब लोकमान्य तिलक ने कहा कि स्वराज्य हमारा जन्मसिद्ध अधिकार है. अंग्रेजों ने धारणा बनाई थी कि भारत की आस्था, संस्कृति, मान्यताएं, ये सब पिछड़ेपन का प्रतीक है. लेकिन तिलक जी ने इसे भी गलत साबित किया. इसलिए भारत के जनमानस ने न केवल खुद आगे आकर तिलक जी को लोकमान्यता दी, बल्कि लोकमान्य का खिताब भी दिया. और जैसा अभी दीपक जी ने बताया, स्वयं महात्मा गांधी ने उन्हें आधुनिक भारत का निर्माता भी कहा. मैं मानता हूं कि लोकमान्य आज जहां भी उनकी आत्मा होगी, वो हमें देख रहे हैं, हम पर अपना आशीर्वाद बरसा रहे हैं. उनके आशीर्वाद से, उनके विचारों की ताकत से हम एक सशक्त और समृद्ध भारत के अपने सपने को जरूर साकार करेंगे. मुझे विश्वास है हिंद स्वराज संघ तिलक के आदर्शों से जन जन को जोड़ने में इसी प्रकार आगे आकर के अहम भूमिका निभाता रहेगा. मैं एक बार फिर इस सम्मान के लिए आप सभी का आभार प्रकट करता हूं. इस धरती को प्रणाम करते हुए, इस विचार को आगे बढ़ाने में जुड़े हुए सबको प्रणाम करते हुए मैं मेरी वाणी को विराम देता हूं. आप सबका बहुत बहुत धन्यवाद. घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत रहा आपला महाराष्ट्र. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपला महाराष्ट्र कार्यक्रमात.
आपल्या महाराष्ट्रात सध्या विकासाची कामं अगदी जोरात सुरू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणजे मेट्रो रेल्वे. पुण्यातही मेट्रोचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण 1 ऑगस्ट रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. पुण्याच्या विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता. पाहूया त्या लोकार्पणाची काही महत्त्वपूर्ण क्षणचित्र. माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं. देवेंद्रजी, मी आणि आम्ही सगळे सहकारी आपल्या महाराष्ट्रामध्ये विकास गतीनं व्हावा. आता हे 3 इंजिनचं सरकार आहे. त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या विकासाच्या करता ते तर मदत करतच असतात. त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेला व्हावा, माझ्या पुणेकरांना, पिंपरी चिंचवडकरांना व्हावा, तुमचा सर्वांचा प्रवास सुलभ व्हावा, ही त्याच्या पाठीमागची आमची सगळ्यांची भावना आहे. माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं. महाराष्ट्रातलं एक उत्तम शहर पुणे आहेच, देशातलं एक उत्तम शहर आहे, पण माननीय मोदीजींच्या नेतृत्वात ते सर्वोत्तम आम्ही करून दाखवू, हा मला विश्वास आहे. आज ही जी मेट्रो आहे याचं महत्त्व हे आहे की 2 लाईन आता क्रॉस होत आहेत आणि त्यामुळे एका भागातनं दुसऱ्या भागामध्ये जाण्याकरता विशेष मदत या क्रॉसिंगमुळे होणार आहे. आणि या मेट्रोमध्ये एक स्टेशन जे तयार झालं आहे हा स्थापत्याचा एक नमुना आहे आणि मला विश्वास आहे की जेव्हा वाढीव टप्प्याचं काम देखील पूर्ण होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं पुण्यामध्ये ट्रॅफिकची समस्या त्या ठिकाणी सोडवण्याचं काम आपण करू शकू. श्री एकनाथ शिंदे यांनी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं. लाखो लोकांना, लाखो प्रवाशांना आज मुंबईकरांना देखील दिलासा मिळतोय आणि तसा दिलासा या पुणेकरांना देखील मिळाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचे हे प्रकल्प, जसं देवेंद्रजी म्हणाले की रिंग रोड देखील आपण करतोय. पुणे मेट्रोच्या या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण करताना माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा चेहरा आनंदाने आणि अभिमानाने फुलून गेला होता. त्यांनी स्वतः या मेट्रोतून थोडा वेळ प्रवास करण्याचा आनंद लुटला. आप भी जानते हैं कि पुणे में जहां मेट्रो का डिपो बना है वो पहले कोथरूड कचरा डंपिंग यार्ड से जाना जाता था. अब ऐसे कूड़े के पहाड़ों को हटाने के लिए भी मिशन मोड पर काम चल रहा है और हम कचरे से कंचन यानी वेस्ट टू वेल्थ के मंत्र पर काम कर रहे हैं. आपण भारतीय रसिक, संगीतावर जीवापाड प्रेम करणारे आणि हाच संगीताचा अनमोल खजिना आपल्या रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आकाशवाणीचा खूप मोठा हात आहे. नुकतंच 25 जुलै आणि 26 जुलै रोजी प्रसार भारती
मुंबई आकाशवाणी केंद्रातर्फे G20 निमित्त स्वरांजली आणि इंद्रधनुष्य या कर्नाटक शैलीतील संगीत मैफिलींचं आयोजन आकाशवाणी सभागृहात करण्यात आलं होतं. पाहुयात स्वरांनी सजलेल्या आणि सुरांनी बहरलेल्या या कार्यक्रमांची मंत्रमुग्ध करणारी झलक. पंचवीस जुलै रोजी सादर झालेल्या स्वरांजली या कार्यक्रमात कर्नाटकीय संगीत शैली कलाकारांनी सादर केली. यात प्रामुख्याने विद्वान श्री TN अशोक यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कर्नाटकीय संगीताचा आविष्कार सादर केला. श्री प्रसन्न वेंकटरमण यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या अप्रतिम कलाविष्काराला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. G20 निमित्त प्रसार भारती मुंबई आकाशवाणी केंद्रातर्फे या कर्नाटकीय संगीतातील आणखी एक सुरमई पुष्प 26 जुलै रोजी इंद्रधनुष्य या कार्यक्रमाच्या रूपाने आकाशवाणीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलं होतं. त्यात विद्वान श्री V राजशेखर यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कर्नाटकीय संगीताचा आविष्कार सादर करून पूर्ण सभागृह सुरांनी भारून टाकलं. ही सुरेल मैफिल अशी सुरू राहावी वाटते ना, पण घड्याळ सांगते वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. मला माहितीये तुम्ही कुठेही नाही जाणार. बघत रहा आपला महाराष्ट्र. एका छोट्याशा विश्रांतीनंतर आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण स्वातंत्र्याचे 75वे वर्ष हे आझादी का अमृत महोत्सव म्हणून साजरे करत आहोत. अमृत बाग नावाचा एक छोटासा उपक्रम मुंबईत नौदल शस्त्रास्त्र विभागाने सुरू केला आहे. हा उपक्रम त्या लोकांसाठी समर्पित आहे ज्यांनी देशासाठी आपले बलिदान दिले आहे.
मला माहिती आहे तुम्ही सर्वजण उत्सुक आहात या अमृत बागबद्दल जाणून घ्यायला. चला तर मग आता आपण अधिक जाणून घेऊयात या अमृत बागबद्दल. अमृत बाग हे मुंबईतील जैवविविधता हॉटस्पॉट तयार करण्याचा प्रयत्न आहे. मुंबईत 40,000 देशी झाडं लावण्याचा या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. या उपक्रमाची बीजं मुंबई महानगरपालिकेने पेरली आहेत. मिशन ग्रीन फाउंडेशनचे सुभेरजीत मुखर्जी यांच्यासह उद्यान विभागाचे प्रमुख जितेंद्र परदेशी यांनी या उपक्रमाची जबाबदारी उचलली आहे. नौदल शस्त्रास्त्र विभागाने सुरू केलेला हा पहिलाच उपक्रम आहे, ज्याचं उद्घाटन 11 मे 2023 रोजी नेव्हीच्या महासंचालकांनी केलं होतं. देखिए, पूरा देश अमृत महोत्सव मना रहा है, जिसमें अमृत बाग एक कोशिश है कि हम अपने देश में जो इतने लोगों ने अपना सैक्रिफाइस देश को बनाने के पीछे जिसका मेहनत है उसको ये डेडिकेट किया जा रहा है. और ये बहुत खूबसूरत बात है कि NAD सामने आया है और सब यहाँ के जितने भी स्टाफ है, जितने भी लोग हैं, वो सब बड़े ही ग्रीन हीरो हैं सब के सब. उन लोगों ने मिलकर ये सोचा कि हम यहाँ अमृत बाग बनाएंगे, इसको बायोडाइवर्सिटी जोन डेवलप करेंगे एंड हॉटस्पॉट के रूप में इसको पूरे देश के सामने लेके जाएंगे कि हम शहर के बीच में भी एक ऐसा जगह बना सकते हैं जो बायोडाइवर्सिटी हॉटस्पॉट लेवल को क्वालिफाई करता है. ये ऐसा पहली बार हो रहा है कि जहाँ 40,000 से ज़्यादा पेड़ जोड़े जा रहे हैं. बस मिशन लाइफ इज़ मिशन ग्रीन मैं कहूँगा. एंड लाइफ से ही इंस्पायर्ड होकर हमारी तीन ही कोशिश है कि हम पेड़ों को बचाएं, हम एनर्जी कैसे कंजर्व करेंगे वो बात करें, एंड जल के ऊपर हमारा बहुत फोकस रहता है क्योंकि जल ही जीवन है एंड जल है तो कल है. पेड़ लगाओ धरती बचाओ, पेड़ लगाओ धरती बचाओ, पेड़ लगाओ धरती बचाओ. 26 जुलै ही तारीख भारतीय इतिहासात अजरामर आहे, कारण 26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने कारगिल युद्ध जिंकलं. दरवर्षी 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून आपण साजरा करतो. यावर्षी नवी मुंबई येथील वीर जवान फाउंडेशन तर्फे कारगिल विजय दिनानिमित्त एका अविस्मरणीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आज के दिन हमारे वीरों ने हमें विजय पताका दी थी. विचार कीजिए, अगर वो विजय नहीं होती तो कहीं ना कहीं वो श्रीनगर का रास्ता टूटा होता और हमारे भारत का दिल, हृदय, दिल्ली भी कहीं खतरे में होता. अपने जीवन को समर्पित कर देते हैं हमारे सैनिक. वो जल में होते हैं, वो थल में होते हैं, वो नभ में होते हैं और हमारे लिए अपना सर्वोच्च बलिदान देते हैं. हम लेते हैं 1 मिनट का मौन श्रद्धांजलि पूर्वक उनके लिए. संदेशे आते हैं, हमें तड़पाते हैं, वो चिट्ठी आती है जो पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे. यहाँ चौड़ी छाती वीरों की या भोली शक्लें हीरों की, या गाते हैं रांझे हो, यहाँ गाते हैं रांझे मस्ती में बस्ती है झूमे बस्ती. आणि त्याचबरोबर देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांना वीर जवान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या ठिकाणी आली त्यांचं त्याच्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. आणि याच्या पुढे अशाच प्रकारच्या कार्यक्रमामध्ये आपण अशाच प्रकारचं योगदान द्यावं आणि जेणेकरून जे शहीद झालेले, ज्यांच्यामुळे आपण आज सगळे आनंदाने आपल्या घरामध्ये राहतो, या शहीद कुटुंबाच्या बाबतीमध्ये भावी काळामध्ये
जी जी काय आम्ही विनंती आपल्याला करू त्याला आपण रिस्पॉन्स द्यावा अशा प्रकारची विनंती करतो। आज आपण माझ्यासोबत आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात विविध घडामोडींचा आढावा घेतला। आपल्या महाराष्ट्राचा प्रत्येक भाग हा खास तुमच्यासाठी वैविध्यपूर्ण घडामोडी घेऊन येत असतो आणि अर्थात मला खात्री आहे की आपल्या महाराष्ट्राचा प्रत्येक भाग बघताना तुम्हाला निश्चितच खूप आनंद मिळत असेल। हा आनंद मी पुन्हा घेऊन येईल खास तुमच्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।